एरिया 51 एक असं नाव जे ऐकलं की मनात लगेच एक प्रश्न उभा राहतो. तिथे खरंच काय चालतं? अमेरिकेच्या नेवेडा डेझर्टमध्ये एक अत्यंत सिक्युअर सिक्रेट लोकेशन आहे, जिथे सामान्य लोकांना प्रवेश नाही. आणि इतकंच नाही, त्या जागेबद्दल अनेक वर्ष सरकारने काहीच सांगितलं नाही. हीच ती जागा, एरिया 51. पण हा फक्त एक मिलिटरी बेस आहे की इथे काहीतरी अजून चालतं? 1947 हा एक महत्त्वाचा वर्ष होता. न्यू मेक्सिकोमध्ये रॉझवेल नावाच्या ठिकाणी एक घटना घडली. लोकांनी सांगितलं की आकाशातून काहीतरी क्रॅश झालं. सरकारने सांगितलं तो फक्त वेदर बलून होता. पण अनेक लोकांनी यावर विश्वास नाही ठेवला, कारण आय विटनेस म्हणत होते की त्यांनी काहीतरी वेगळंच पाहिलं होतं. काही जण म्हणाले एक मेटॅलिक ऑब्जेक्ट ज्याचं डिझाईन वेगळं होतं, आणि काही जणांनी तर एलियन बॉडीज पाहिल्याचा दावा केला. आता इथून सुरू झाली एरिया 51 ची मिस्ट्री. लोक म्हणू लागले की रॉझवेलमधील डेब्रीज एरिया 51 मध्ये नेलं गेलं आणि तिथे सिक्रेट रिसर्च सुरू झालं. पण सरकार शांत होतं. कुठलाही क्लिअर आन्सर नाही. हे सायलेन्स लोकांच्या क्युरिओसिटीला अजून वाढवत होतं. 1950-60च्या दशकात एरिया 51 ऑफिशियली अस्तित्वातही नव्हतं. म्हणजे मॅप्सवर सुद्धा ही जागा दाखवली जात नव्हती. इतकी सिक्रेट होती ही बेस. पण सॅटेलाइट इमेजेस आणि लीक्ड रिपोर्ट्समुळे लोकांना हळूहळू याची माहिती मिळू लागली. लोकांनी काही विचित्र गोष्टी नोटीस केल्या. आकाशात अशा ऑब्जेक्ट्स दिसत होते जे नॉर्मल एअरक्राफ्टसारखे नव्हते. ते खूप फास्ट होते, अचानक डिसअपिअर होत होते आणि त्या काळासाठी इम्पॉसिबल वाटणारी टेक्नॉलॉजी वापरत होते. आता प्रश्न उभा राहतो, हे काय होतं? ॲडव्हान्स्ड मिलिटरी टेक्नॉलॉजी की काहीतरी अजून? सरकारने सांगितलं की एरिया 51 मध्ये सिक्रेट एअरक्राफ्ट टेस्टिंग होतं, जसं की U-2 स्पाय प्लेन. पण लोक म्हणतात ही फक्त कव्हर स्टोरी आहे. खरं काहीतरी अजून आहे. कारण अनेक फॉर्मर एम्प्लॉईज जे इथे काम करत होते त्यांनी काही शॉकिंग क्लेम्स केले. त्यातला एक नाव बॉब लजार. त्याने सांगितलं की तो एरिया 51 मध्ये काम करत होता आणि तिथे एलियन स्पेसक्राफ्टवर रिसर्च चालत होतं. त्याच्या मते सरकार एलियन टेक्नॉलॉजी रिव्हर्स इंजिनियर करत होतं, म्हणजे एलियन क्राफ्ट कसं काम करतं हे समजून घेण्याचा प्रयत्न. आणि जर हे खरं असेल तर एरिया 51 ही फक्त मिलिटरी बेस नाही, तर जगातील सर्वात मोठं सिक्रेट आहे. पण सरकारने हे क्लेम्स डिनाय केले. म्हणूनच आजही प्रश्न तसाच आहे, खरं काय आहे? आणि जर काहीच नाही तर मग इतकी सिक्रेसी का? कठोर सिक्युरिटी का? वॉर्निंग बोर्ड्स, आर्म्ड गार्ड्स आणि नो एंट्री झोन्स, इतकं सगळं का? जर एरिया 51 मध्ये काहीच नाही तर सरकार अजूनही सगळं लपवत का आहे? आणि खरं काय चालतं तिथे? पण खरं मिस्ट्री अजून इथून सुरू होतं. कारण एरिया 51च्या आसपास अनेक वर्षांपासून लोकांनी काही विचित्र गोष्टी पाहिल्याचा दावा केला आहे. विशेषतः आकाशात दिसणारे अनआयडेंटिफाईड फ्लाइंग ऑब्जेक्ट्स, UFOs. हे ऑब्जेक्ट्स सामान्य विमानांसारखे नव्हते. ते अचानक दिसत होते, खूप वेगाने हलत होते आणि काही सेकंदात गायब होत होते. काही आय विटनेस म्हणतात त्यांनी आकाशात प्रकाशाच्या गोलांसारख्या वस्तू पाहिल्या. काही म्हणतात ट्रायंगल शेप्ड ऑब्जेक्ट्स, आणि काही जण म्हणतात त्यांनी काहीतरी पूर्णपणे अननोन पाहिलं. आता प्रश्न असा आहे, हे खरंच UFOs होते की फक्त ॲडव्हान्स्ड मिलिटरी टेक्नॉलॉजी? कारण इतिहास सांगतो की एरिया 51 मध्ये खूप ॲडव्हान्स्ड एअरक्राफ्ट तयार केले गेले, जसं की स्टेल्थ फायटर जेट्स, जे रेडारला दिसत नाहीत. आणि त्या काळात जेव्हा ही टेक्नॉलॉजी सिक्रेट होती, लोकांना ती एलियन वाटत होती. म्हणजे कदाचित UFO सायटिंग्स हे फक्त मिसअंडरस्टूड एक्सपेरिमेंट्स होते. पण सगळेच केसेस असे एक्सप्लेन होत नाहीत, कारण काही सायटिंग्स इतक्या स्ट्रेंज आहेत की त्यांना एक्सप्लेन करणं कठीण आहे. आता दुसरा अँगल पाहूया, गव्हर्नमेंट सिक्रेसी. एरिया 51 बद्दल अमेरिकेने अनेक वर्ष काहीच ऑफिशियली सांगितलं नाही. जगभरात चर्चा होत होती, पण सरकार सायलेंट होतं. हे सायलेन्स लोकांच्या शंकेला अजून वाढवत होतं. 2013 मध्ये CIAने फायनली मान्य केलं, एरिया 51 एक्झिस्ट्स. पण त्यांनी आत काय चालतं हे स्पष्ट केलं नाही. ते म्हणाले इथे एअरक्राफ्ट टेस्टिंग होतं, बस. पण इतकंच असेल तर इतकी सिक्रेसी का? इतकी हेवी सिक्युरिटी का?
कोणतीही नॉर्मल मिलिटरी बेस इतकी सिक्रेट नसते. मग एरिया 51 स्पेशल का आहे? आता एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह पाहूया. सायकोलॉजी. जेव्हा एखादी गोष्ट हिडन असते तेव्हा माणूस नॅचरली क्युरियस होतो. तो स्वतःच थिअरीज तयार करतो आणि त्या थिअरीज कधीकधी रियालिटीपेक्षा जास्त पॉवरफुल बनतात. म्हणजे कदाचित एरिया 51 मध्ये खूप ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे पण एलियन नाहीत. किंवा कदाचित खरंच काहीतरी आहे जे आपल्याला सांगितलं जात नाही. दोन्ही पॉसिबिलिटीज ओपन आहेत आणि हाच आहे ह्या मिस्ट्रीचा कोर. एरिया 51 बद्दल आपल्याकडे काही फॅक्ट्स आहेत आणि खूप थिअरीज आहेत, पण कम्प्लीट ट्रूथ अजूनही अननोन आहे. आणि कदाचित तो ट्रूथ आपल्याला कधीच कळणार नाही. कारण ज्या गोष्टी नॅशनल सिक्युरिटीशी संबंधित असतात त्या पूर्णपणे पब्लिक केल्या जात नाहीत. म्हणूनच एरिया 51 आजही जगातील सर्वात मिस्टिरियस ठिकाणांपैकी एक आहे आणि कदाचित नेहमी राहील. मग खरं काय आहे? एरिया 51 मध्ये फक्त ॲडव्हान्स्ड एअरक्राफ्ट टेस्टिंग होतं की काहीतरी अजून जे अजूनही लपवलं जातंय? सत्य आणि रहस्य ह्यांच्यामधली रेषा कधीकधी खूप धूसर असते आणि एरिया 51 याचं परफेक्ट उदाहरण आहे. जे दिसतंय तेच वास्तव नाही. अशाच डॉक्युमेंटरी व्हिडिओजसाठी वास्तव काय ह्या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.